एक प्रश्न ना खूपच गोंधळात टाकणार आहे, तो म्हणजे देवघराला दरवाजा किंवा पडदा असावा की नसावा. आता या बाबतीत ना अनेक वास्तुतज्ञांची मतं सुद्धा वेगवेगळी आहेत बरं का. म्हणजे काही जण म्हणतात की दरवाजा असायलाच पाहिजे, काही जण म्हणतात अजिबात असू नये. त्यामुळे आपण काय करायचं सामान्य माणसाने, हा आपल्यासमोर प्रश्न आहे. आणि त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. होतं काय ना, आपलं घर मोठं असू द्या किंवा लहान असू द्या, देवघर आपल्या घरामध्ये असतंच आणि त्या देवघराचं पावित्र्य राखण्याचा प्रयत्न सुद्धा आपण करतो. त्यामध्ये मग देवघर स्वच्छ ठेवणं आलं किंवा देवघराच्या आजूबाजूला कुठल्याही निगेटिव्ह वस्तू, नकारात्मक वस्तू न ठेवणं, या गोष्टींची काळजी सगळेजण घेतातच. कारण देवघर ही अशी जागा असते जिथे आपल्याला मानसिक शांती मिळते. देवाकडं संकट दूर करण्याची प्रार्थना आपण तिथे बसूनच करतो. त्यामुळे देवघराची दिशा योग्य असणं महत्त्वाची. देवघराचे जे वास्तूचे नियम आहेत ते पाळणं सुद्धा महत्त्वाचं. बाकी प्रस्तावना नको, आम्हाला प्रश्नाचं उत्तर द्या असं जर तुमचं म्हणणं असेल तर देवघराला दरवाजा किंवा पडदा असावा की नाही, तर याचं उत्तर आहे की असावा. वास्तुशास्त्रानुसार देवघराला दरवाजा किंवा पडदा असावा असं म्हटलं गेलंय, कारण त्यामुळे देवघराचं पावित्र्य राखलं जातं. आता जर तुमचं घर खूप मोठं असेल आणि देवघराला एखादी स्वतंत्र रूम असेल तर तिथे ऑलरेडी त्या रूमला दरवाजा असतोच आणि तुम्ही जर त्या रूममध्ये दुसरं काहीही करत नसाल, ती तुमची साधनेची रूम आहे, देवघराची रूम आहे, तर प्रश्नच येत नाही. तिथे दरवाजा ऑलरेडी त्या रूमला आहेच. पण जर आपलं देवघर छोटं आहे, आपलं घर छोटं आहे, एका खोलीचं घर आहे, त्याच्यामध्ये छोटंसं देवघर आहे, तर तिथं दरवाजा लावणं खरं तर शक्य होत नाही. जागेची अडचण असते. अशावेळी तुम्ही एक छोटासा सुंदर पडदा लावू शकता. पण तो पडदा लावताना काळजी घ्या, देवाला जो दिवा तुम्ही लावताय त्या दिव्यापासून तो पडदा लांब असावा आणि त्या पडद्याचा स्पर्श त्या दिव्याला होणार नाही याची काळजी घ्यावी. किंवा उदबत्ती जे काय लावताय ते त्या पडद्यापासून लांब असलं पाहिजे, ही काळजी कटाक्षानं घेणं गरजेचं आहे. आता या व्यतिरिक्त काही जण म्हणतील की आमचं अगदी एका खोलीचं घर आहे, छोटंसं आमचं देवघर आहे, तिथे ना आम्ही पडदा लावू शकतो, पडदा लावला तर दिव्याला लागण्याची भीती आहे, त्यामुळे आम्ही काय पडदाही लावू शकत नाही आणि दारही करू शकत नाही. तर जसं आहे तसं देवघर ठेवा, कारण की देवघराला तुम्ही पडदा नाही लावला किंवा दार नाही लावलं म्हणजे काहीतरी अनर्थ तुमच्या घरात होईल असं अजिबात नाही. देवघराचं पावित्र्य ठेवा म्हणजे झालं. आणि जर पडदा किंवा दरवाजा करणं शक्य असेल देवघराला तर तुम्ही तो करू शकता. साधारणपणे ज्याप्रमाणे कोणत्याही मोठ्या मंदिरात रात्रीच्या वेळी शयन आरती झाल्यानंतर मंदिराचं कपाट बंद केलं जातं, तोच नियम घराच्या देवालाही लागू होतो. ज्याप्रमाणे दिवसभराच्या कामानंतर आपल्याला विश्रांतीची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे रात्रीची वेळ देवाची विश्रांतीची मानली जाते आणि रात्री देवाला शांत वातावरण मिळावं यासाठी शयन आरतीनंतर देवघरात